नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आमरस आणि खूप ट्रेडिशनल पद्धतीने आपण आमरस करणार आहोत। मिक्सरमध्ये आमरस करणार नाहीयेत। जो आपण आमरस करणार आहे तो अजिबात काळा पडत नाही आणि खूप वेळपर्यंत फ्रेश राहतो, ताजाच राहतो। आणि जो आपण मिक्सरमधून आमरस करतो तो लगेचच 2 ते 3 तासांनंतर काळा पडतो आणि अजिबात चांगला असा टेस्ट सुद्धा त्याची चेंज होते। तर आज आपण ट्रेडिशनल पद्धतीने आमरस मी तुम्हाला कसं करायचं हे सांगणार आहे। खूप सोप्या पद्धतीने आमरस होतो आणि काळा देखील पडत नाही, खूप छान असा फ्रेश राहतो लॉंग टाइम पर्यंत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आमरस करण्यासाठी इथे आपण हापूस आंबे घेतलेले आहेत। हे आंबे आहेत ते आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत 15 ते 20 मिनिटं। स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही कुठल्याही आंब्याचा आमरस याच पद्धतीने करू शकता। इथे आपण हापूस आंबा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर कट करून घ्यायचा आहे आंबा, व्यवस्थित असं स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मस्तच खूप सुंदर असा कलर देखील आहे, छान असा ऑरेंज कलर आहे। अशा पद्धतीने जे आहे ते स्लाइस करून घ्यायचे आंब्याच्या आणि ते आपण जो तळण्यासाठी यूज करतो झारा तो घ्यायचा आहे आणि त्यावरती असं फक्त व्यवस्थित असं पूर्ण साइडने गोल गोल फिरवायचं आहे। पूर्ण जे साल आहे त्यावरच आंबा आहे तो प्लेटमध्ये खाली भांड्यामध्ये पडत आहे, तुम्ही बघू शकता। खूप सोप्या पद्धतीने इझिली आपला रस बनवून तयार होतो आणि त्यासोबत जी आंब्याची कोय आहे ती सुद्धा पूर्ण ती जाळीवरती अशीच स्प्रेड करून घ्यायची। पूर्णपणे त्याचा जे आंब्यातला पल्प आहे तो खाली भांड्यामध्ये निघतो। तुम्ही बघू शकता कोई किती छान अशी मस्त झालेली आहे, पूर्ण आंबा आहे त्यावरचा निघलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण साल आहे त्या आंब्याचे कट करून घ्यायचे आणि हा आंब्याचा गर आहे तो निघलेला आहे तो पुरणपोळीची चाळणी असते त्यावरती टाकायचा आणि एक चमचा घ्यायचा, पळी घ्यायची, त्याने मिक्स करत राहायचं आणि छान असं तुम्ही बघू शकता अजिबात गाठी आमरसमध्ये राहत नाहीत, एकदम छान असा आमरस निघतो। तुम्हाला जेवढा घट्ट हवा असेल तेवढा तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा मग तुम्हाला थोडासा पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड केलं तरी पण चालेल। फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी ॲड केल्यानंतर। पण इथे आपण अजिबात पाणी यूज केलेलं नाहीये कारण घट्ट आमरसच मस्त लागतो, छान असं चपाती बरोबर खाण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आणि अगदी इझिली अगदी 2 मिनिटामध्ये रस आहे तो तयार होतो। मिक्सरमधून जो आपण रस काढतो तो काळा पडतो आणि चवीलाही वेगळाच लागतो काही वेळानंतर, पण हा आमरस आहे तो आपण चांगला राहतो, काळा पडत नाही। आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे आमरस आहे तो आपला रेडी आहे, छान असा आलेला आहे। तुम्ही मस्त त्याच्यामध्ये लब्स पण राहिलेले नाहीयेत, मस्तच। आता यामध्ये आपण इलायची पावडर टाकणार आहोत, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकली तरी पण चालेल। इथे अगदी थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे। त्यासोबत इथे आपण पिठी साखर बनवलेली आहे, म्हणजे साखर आहे ती मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेतलेली आहे, ती पिठी साखर यामध्ये टाकायची। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही पिठी साखर त्यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं, छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी मिक्स होते, त्याची लम्स आहेत ते रसामध्ये होत नाहीत आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि एवढाच थिकनेस तुम्ही बघू शकता, मस्त असा रस झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही आमरस यावर्षी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आपण ट्रेडिशनल पद्धतीने रस केलेला आहे, मिक्सरचा यूज अजिबात केलेला नाहीये आणि अगदी कमी वेळामध्ये झटपट असा रस तयार होतो। जर तुम्ही अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओसोबत।